ठाणे पोलिसांची उत्तम कामगिरी, उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्सची फॅक्टरी केली उद्ध्वस्त। ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्सची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे। 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी आफ्ताब मलाड, जयनाथ यादव उर्फ कांचा, शेर बहादूर सिंग उर्फ अंकित, हुसेन सय्यद या चौघांना नालासोपारा येथून अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 14,05,000 एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली होती। या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास केला असता त्यांनी हे एमडी ड्रग्स उत्तर प्रदेश येथून आणले असल्याची माहिती निष्पन्न झाली। त्यानुसार पोलिसांनी वाराणसी येथील भगवतीपूर गावात प्रदीप प्रजापती यांच्या घरातील एमडी ड्रग्स क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। त्या ठिकाणाहून पोलिसांनी अतुल सिंह व संतोष गुप्ता या दोघांना अटक केली आहे। ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फॅक्टरीतून 2,64,50,000 रुपये किमतींचे 2,645 किलोग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर, एमडी बनवण्यासाठी लागणारे रासायनिक द्रवपदार्थ व साधन सामग्री असा एकूण 27,87,17,902 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी सांगितलं आहे। गुन्हे शाखा घटक 1 मधील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली पोळ यांना माहिती मिळाली की कासारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एमडी विक्री करण्यासाठी एक इसम येणार आहे। त्या माहितीवरनं आरोपी याला पकडण्यात आलं। त्याच्या ताब्यात 15 ग्रॅमचा एमडी मुद्देमाल मिळाला आणि त्यानुसार 24 जानेवारी 24 रोजी कासारवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास करत असताना जो काय बॅक ट्रॅकिंग करावं लागते का, यांना कोण कोण माल देतं, कुठून देतं, तर त्या अनुषंगाने तपास केला असता अजून 3 आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आणि अशा प्रकारे या 4 आरोपीकडनं 481 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हे अटक आरोपींकडे तपास करत असताना त्यांना जो सप्लाय करणारा आरोपी आहे मोनू नावाचा, तो हा उत्तर प्रदेश येथून माल बनवून महाराष्ट्रामध्ये या आरोपितांना सप्लाय करतो। ही जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणि काही टेक्निकल पृथक्करण केल्यानंतर असं लक्षात आलं की वाराणसीमधील एक भगवतीपूर म्हणून नावाचं गाव आहे। या गावामध्ये या मोनू नावाच्या आरोपीचा एमडी बनवण्याचा कारखाना आहे। त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी STF वाराणसी यांची मदत घेतली। STF वाराणसीशी संपर्कात राहून त्यांच्या माहितीच्या आधारे किंवा त्यांच्याकडनं काही इनपुट घेऊन त्या ठिकाणी जे एमडी बनवणारा कारखाना होता तो साईट इस्टॅब्लिश करण्यात आली आणि वेगवेगळ्या प्रकारे आयडियाज वापरून तपासी अधिकारी व त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी लोकेशन निश्चित केलं। त्याचबरोबर जे बनवणारे आरोपी आहेत तिथे त्यांची पण माहिती प्राप्त केली। एकदा माहिती कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी STF वाराणसीच्या मदतीने श्रीमती रुपाली पोळ आणि त्यांच्या टीमने तसेच युनिटचे जे प्रमुख आहेत दिलीप पाटील या सर्वांनी त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर रेड करण्यात आलेली आहे। ही रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी ज्या काही केमिकल्स लागतात ते सर्व केमिकल्स मिळालेले आहेत। त्याचबरोबर साधन सामग्रीमध्ये हॉट एअर ओव्हन किंवा जार, नंतर ते बर्निंग हिटिंग इक्विपमेंट अशा प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर आरोपीची एक गाडीसुद्धा मिळालेली आहे। त्या गाडीमध्ये काही मुद्देमाल मिळालेला आहे। यामध्ये विशेषतः असं आहे की एक एमडी बनवण्यापूर्वी ज्या मिक्सिंग करावं लागतं असं मिक्सिंग केलेलं 100 लिटर मटेरियल पण मिळालेलं आहे। तर ज्याची साधारणतः प्रोसेसिंग केल्यानंतर एक 25 किलोग्रॅम आसपास एमडी पावडर तयार होते। अशा प्रकारे साधारणतः 27,87,17,902 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून 2 आरोपितांना अटक करून घेऊन आलेलो आहोत। टू स्टेट याच्यामध्ये ते ऑपरेटिंग कशी करायचे, यांचे नेटवर्क कसे चालायचे याच्यावर थोडी माहिती मिळाली का सर? कसं यामध्ये जो आरोपी आहे महत्त्वाचा जो मास्टरमाइंड आहे मोनू, हा मुख्यतः मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सप्लाय
हा विषय तो बघत होता. त्यामुळं त्याच्याकडे माहिती घेतल्यानंतर किंवा त्याला अटक केल्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यामुळे फॉर्म्युलेशन कसं करायचा, त्यानंतर ट्रेडिंगचा पार्ट कसा होता आणि सप्लाय कुठे कुठे केला, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला निश्चित मिळतील. एकूण किती आरोपी आहेत सर अटक? आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. सर मोनू याचं वय किती आहे आणि याचं शिक्षण वगैरे काय होतं याचं, म्हणजे शिकलेला कुठे होता, बॅकग्राऊंड काय होतं मोनूबद्दल अजून एवढी डिटेल्स माहिती नाही आलेली.